गजाननाय नमः। ॐ लंबोदराय नमः। ॐ शूर्पकर्णाय नमः। ॐ विघ्नहर्ताय नमः। मुंबई हे शहर अनेक गोष्टीसाठी जगप्रसिद्ध आहे। जगभरातील अनेक पर्यटक मुंबई दर्शनासाठी येत असतात। मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत कोणीही उपाशी राहत नाही असे म्हटले जाते। देशाप्रमाणे मुंबई देखील विविधतेत एकतेने नटलेली आहे। अनेक जाती धर्म पंथाचे लोक एकत्रपणे मुंबईत नांदतात। मुंबईत अनेक मंदिरे, धार्मिक स्थळे आणि मात्र सर्वांचे प्रथम आराध्य दैवत असलेले श्री सिद्धिविनायकाचे मंदिर जगविख्यात आहे। दररोज हजारो भाविक या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मंदिरात रेलचेल असते। मुंबईतील या सिद्धिविनायक मंदिराला एक प्राचीन इतिहास आहे। दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे। मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो। या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जून येतात। दर महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। अंगारकी चतुर्थीला तर पहाटेपासून भाविकांची भली मोठी रांग लागलेली असते। चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी। तर मित्रांनो, या सिद्धिविनायक मंदिराला जायचे कसे? तर मित्रांनो, सिद्धिविनायक मंदिराला जायचे कसे? ट्रेनने पण जाऊ शकता, बसने पण जाऊ शकता। ट्रेनने जायचे असेल तर सिद्धिविनायक मंदिरासाठी सर्वात जवळचे स्टेशन म्हणजे दादर रेल्वे स्टेशन आहे। तुम्ही कोणत्याही ट्रेनने दादर स्टेशनला येऊ शकता आणि स्थानिक टॅक्सी आणि ऑटो रिक्षा घेऊ शकता। हे मंदिर रेल्वे स्टेशन पासून अवघे 3 किलोमीटर अंतरावर आहे। चालत जायचे बोलले तर दादर स्टेशनवरून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून बाहेर पडा आणि थोडे पुढे चालत या। पुढे आपणला कबूतरखाना लागेल। कबूतरखाना या ठिकाणापासून स्ट्रेट 15 मिनिटे चाललात की आपणला श्री सिद्धिविनायकाचं मंदिर पाहायला भेटेल। सिद्धिविनायक मंदिराची माहिती जाणून घेऊया। मुळातील सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप छोटे होते असे सांगितले जाते। घुमटाकार रचना असलेल्या या मंदिराचे बांधकाम सुरुवातीला विटांचे होते। या मंदिराचा जिनाद्वार करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्यात आले। या मंदिराचे बांधकाम 19 नोव्हेंबर 1801 मध्ये झाले। या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे अर्थसहाय्य एका महिलेने केले होते। या महिलेला मूल नव्हते म्हणून गणपती मंदिराला सढळ हस्ते मदत करण्याचा निर्णय तिने घेतला। सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही महिलांना पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी तिची इच्छा होती। भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानापैकी एक मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आहे। मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी कोट्यावधी रुपये भाविकांकडून दान स्वरूपात मिळतात। शिवाय अनेक वस्तू सिद्धिविनायक चरणी अर्पण करतात। या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळ ही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळाच्या यादीत समाविष्ट आहेत।
या मंदिराकडून अनेक लोकोपयोगी समाज उपयोगी कामे केली जातात. अनेकांना आर्थिक मदत केली जाते. राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक सामान्यांच्या मदतीला धावून जातो. सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात आलेल्या मदतीचे अनेक उदाहरणे देता येतील.